नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रणजितच्या हातामध्ये फुलांचा बुके असतो आणि तो म्हणतो की मानसी, तुझ्या आयुष्यामध्ये मीच आहे, तुला माझी मैत्री स्वीकारावी लागेल. तुम्हाला दोघांना तर असं वाटत असेल की तुम्ही तुमच्या दोघांच्या मर्जीचे मालक आहात, परंतु तुमच्या आयुष्यात जे काही घडतं ते सर्व काही मीच घडवतो आणि शेवटी मला हवं तसंच घडणार काही. तर लगेच रणजित खुश होतो, कारण त्याला असे वाटत असतं की यापुढे सुद्धा तेजस आणि मानसी माझ्या तालावर नाचून जे काही त्यांचं आयुष्य घडवणार आहे, म्हणजे मानसी तेजसला विसरून लवकर त्याच्याकडे येईल असे त्याला वाटत असते. आणि आपल्या हातातील काठी थोडीशी बाजूला ठेवतो आणि पाय हाचा थोडासा झटकतो. काठी मात्र वापरायला पाहिजे, ती आपल्या खूप फायद्याची ठरेल. त्या काठीमुळे तरी लोकांची सहानुभूती मला मिळते, लोक माझ्याकडे फसतात आणि माझ्यामध्ये अडकतात. शेवटी मला जे काही हवं अगदी तसेच घडणार, म्हणून तो गाडीवर टणकन उडी मारतो आणि गाडीवर जाऊन बसतो. त्यानंतर मानसी आणि तेजस बाईकवरून इकडे इंटरव्ह्यू साठी येतात. रोडने येताने राष्ट्रहित म्हणजे तेजस विचारतो की मिस लकी जाम, अहो रस्ता कुठे आहे ते तर मला सांगताल का? तेव्हा मानसी म्हणते की अहो राष्ट्रहित येथे थांब. गाडीच्या खाली उतरते आणि इथून मी माझी जाईल असे तेजसला म्हणते आणि जायला निघते. तर तेजस म्हणतो की अहो मानसी थांबा, काही नाही असं म्हणायचं होतं की तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही मला कळवा आणि माझा मित्र याच एरियामध्ये राहतो, तोपर्यंत तुमची इंटरव्ह्यू होईपर्यंत मी मित्राला भेटतो. तुमचे काम झाल्यानंतर तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला घेण्यासाठी येतो. त्यावर मानसी हो बोलून जायला निघते. तर तेजस पुन्हा अहो थांबा, एक महत्वाची गोष्ट राहिली, म्हणून तो बाईकच्या खाली उतरतो आणि एक दगड उचलून पटकन तो मानसी जवळ घेऊन येतो. तर मानसी विचारते की हे काय? तर तेजस म्हणतो की तुम्ही दगडफेक करायला चाललात ना, त्यामुळे हा दगड घेऊन जा आणि काच वगैरे फोडून टाका. तेव्हा मानसी तो दगड हातात घेते आणि राष्ट्रहितावर अगदी रागावून तो दगड उगारते. तेजस तर खूप घाबरतो, कारण रणजितना जे काही तेजसने सांगितलेले नसते ते मानसीला समजते. तेव्हा मानसी तेजसवर रागावलेली असते. तेव्हा तेजस म्हणतो की अहो मिस मानसी, रणजितने तुम्हाला जे काही सांगितले त्यावर मात्र तुम्ही विश्वास ठेवू नका, डोक्यातून तो सर्व विषय काढून टाका. आपल्याला इंटरव्ह्यू छान द्यायची, त्यामुळे इंटरव्ह्यू छान द्या आणि ऑल द बेस्ट सुद्धा कर. त्यानंतर इकडे रणजित गाडीवर जो फुलांचा बुके ठेवलेला असतो तो हातात घेतो आणि मानसी, तुझी इंटरव्ह्यूची वेळ झाली, ऑल द बेस्ट असा बुके स्वतःसमोर पुढे धरून म्हणतो आणि मानसीची ऍक्टिंग करूत याची काय गरज आहे असे स्वतःशीच म्हणतो. त्यानंतर इकडे मानसी ही तेजसला सांगते की नोकरी करण्याची मला खरंच खूप गरज आहे. तेव्हा तेजस म्हणतो की अहो म्हणून मी तुम्हाला ऑल द बेस्ट केलं नाही, तर मनापासून मी तुम्हाला ही नोकरी करायची आहे, मग तसाच तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला हवा म्हणून मी तुम्हाला ऑल द बेस्ट दिलं होतं. आणि परत तो आपल्या अंगठीवर करून मानसीला ऑल द बेस्ट करतो. त्यावर मानसी फक्त थोडीशी हसते आणि जायला निघते. तर तेजस तिला पुन्हा थांबवतो आणि मानसी दगड हातामध्ये घेऊन तशीच चाललेली असते. तर तेजस म्हणतो की अहो ते तर देऊन जा, नाहीतर तुम्ही खरंच काच फोडता. त्यावर मानसी काही न बोलता निघून जाते. तर तेजस लांबपर्यंत जाऊस तर तिला ऑल द बेस्ट करत असते. त्यानंतर इकडे वेडा रणजित हा गाडीवर बसूनच चहा घेत असतो. मानसीच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेला असतो. नेमकं काय करू आणि काय नाही असे त्याला सुचत नसते. अगदी रूढ भावना आणि द्वेषाची भावना त्याच्या मनात भरलेली असते. तेजस हा तर मानसीला ऑल द बेस्ट म्हणला असे, पण अरे तेजस, तुझ्या शुभेच्छामुळे तिला जॉब नाही मिळणार. अरे तो जॉब तर मला स्वतः तिला द्यायचा, म्हणून तो जॉब तिला मिळणार आहे. इकडे मानसी ही इंटरव्ह्यू साठी येते. तर तिचे सर्व फाईल चेक होते. तेव्हा ते साहेब म्हणतात की व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तेव्हा मानसी त्या सरांना म्हणते की सर तुम्हाला एक विचारू का? अहो सर, तुम्हाला माझ्यापेक्षा या जॉबसाठी जास्त मस्त असे कॅन्डिडेट्स मिळू शकतात, पण तरी सुद्धा तुम्ही हा जॉब मला का दिला, माझीच का निवड केली? तर ते सर म्हणतात की मॅडम, अहो याची दोन कारण आहेत. तुम्ही फिनिशिंग स्कूलच्या टॉपर आहात, तुमच्या आर्ट आणि स्किल दोन्ही सुद्धा छान आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काजलने आम्हाला सांगितले होते वीट भट्टी. तेव्हा मानसी म्हणते की हो सर, तर तुम्हाला या ज्यासाठी लागणारे मटेरियल याबद्दलची जाण असेल, आणि शिवाय तुम्ही फिनिशिंग स्कूलमध्ये डिझायनरचा कोर्स सुद्धा केला, त्यामुळे तुम्हाला त्याची आवड सुद्धा आहे आणि तुम्ही अगदी कम्फर्टेबल ते बनू शकतात. त्यामुळे आमच्या कंपनीसाठी लागणारी डिझाईन आणि हे सर्व काम तुमच्यासारखा एक छान डिझायनर आणि रॉ मटेरियलची सर्व काही जाण असणारा डिझायनरच करू शकतो. तेव्हा मानसी खुश होते आणि थँक्यू सर असे म्हणते. मानसी सांगू लागते की सर, ह्या दोन्ही गोष्टींची जाण मला माझ्या बाबामुळे मिळाली, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीबद्दल मला चांगली माहिती आहे. तेव्हा सर म्हणतात की अहो मॅडम, नॉलेज तर सर्वांना असतं, परंतु वीटभट्टी मात्र तुम्ही सर्वांनी अगदी जवळून बघितलेली आहे आणि या सर्व क्षेत्राच्या निगडीत असलेल्या रॉ मटेरियलची तुम्हाला उत्तम प्रकारे जाण सुद्धा आहे, त्याच्याबद्दल चांगलं माहिती आहे. अहो मॅडम, एका गोष्टीचं लक्ष द्या, कारण तुमची मैत्रीण कितीही इथे जॉब करत असली तरी तिच्यामुळे तुम्हाला हा जॉब दिलेला नाही
अहो तुमच्यातील क्वालिफिकेशन बघूनच तुम्हाला हा जॉब आम्ही ऑफर केला. तुमचं इंटरव्ह्यू होणं हे गॅरंटेड होतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या जॉबसाठी रेडी आहात का आणि हा जॉब तुम्ही आनंदाने स्वीकारू शकता का? तेव्हा मानसी यस सर असे सर म्हणतात की तुमचा टॅलेंटचा आम्हाला आणि आमच्या कंपनीला खूप फायदा होणार आहे याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे, म्हणूनच आम्ही तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच परमनंट करत आहोत. ते ऐकून मानसी तर इतकी खुश होते आणि थँक्यू सर असे म्हणते. तर सर म्हणतात की आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनी तुमच्यासाठी वेळ आणि पैसा दोन्हीही इन्व्हेस्ट करणार आहे, त्यामुळे पहिले 3 तरी महिने तुम्ही हा जॉब नाही सोडू शकत आणि ही अट तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही या कॉन्ट्रॅक्टवर सही करू शकता. आणि जे काही पेपर्स असतात ते मानसीला दाखवले जातात, तर मानसी ते पेपर्सकडे पाहत असते. तेव्हा ते सर विचारतात की मिसेस मानसी अहो काही तुम्हाला त्याबद्दल पेपर्सबद्दल डाऊट वगैरे आहे का? मानसी म्हणते की नाही सर. तेव्हा मानसी तो जॉब स्वीकारते आणि खूप खुश होऊन ती बाहेर आल्यानंतर काजलला लगेच मिठी मारते. काजल विचारते की काय ग इंटरव्ह्यू कसा झाला? तर मानसी खुश म्हणते की खूपच छान. मानसी म्हणते की अगं जॉब मिळाला. तेव्हा काजलला थोडंसं वाईट वाटतं, कारण यामध्ये रणजितचा हात आहे हे मानसीला माहिती नसतं, म्हणून काजलला त्याबद्दल जाण असते. मानसी विचारते की काजल अगं काय झालं, तू असा का चेहरा केलास, तुला आनंद नाही झाला का? तेव्हा काजल म्हणते की अगं तसे नाही, अगं खूप आनंद झाला आणि खूप चांगली कंपनी आहे, तू एका मोठ्या आमच्या कंपनीमध्ये पोस्टवर काम करायला तयार झाली. तेव्हा मानसी म्हणते की अगं एक गोष्ट खूप आपल्यासाठी चांगली आहे की आपण एका कंपनीत दोघे एकत्र काम करतो. तेव्हा त्या ऑफिसमधील एक स्टाफ मेंबर येतो आणि मिस मानसी हे तुमचं गिफ्ट. तर मानसी विचारते की गिफ्ट कसलं गिफ्ट? तर तो माणूस म्हणतो की अहो आज तुम्ही या ऑफिसमध्ये पहिल्यांदा जॉईन झालात तर तुम्हाला हे पहिलं गिफ्ट. काजल मात्र खाली मान घालून ऐकत असते, तिला मात्र याबद्दल सर्व काही जाण असते. तेव्हा तो स्टाफ मेंबर म्हणतो की अहो आज तर दसरा आहे, म्हणून आमच्या स्टाफ मेंबरकडून तुम्हाला ही खास काही गिफ्ट. शुभ दसरा. तर तो स्टाफ मेंबर हा काजल मॅडमला सुद्धा म्हणतो की काजल मॅडम तुमच्यासाठी सुद्धा शुभ दसरा म्हणून दोघींना ते गिफ्ट देत. काजलला मात्र खूप टेन्शन येतं, परंतु मानसीच्या चेहऱ्यावरती काही दाखवत नाही, कारण रणजितने तिला जे काही सांगितलेलं असतं ते तिच्या डोळ्यासमोर तोंडासमोर अगदी येत असते. तिला फक्त रणजित तिच्यावर जो काही ओरडलेला असतो ते क्षण आठवून त्याची भीती वाटत असते. तेव्हा काजल ही मानसीला म्हणते अगं काही कर पण तू हा जॉब सोडू नको. अगं मला असं वाटतं की या जॉबमुळे तुझे सर्व काही प्रॉब्लेम्स दूर होतील, म्हणून मी तुला ही सांगते. त्यानंतर इकडे रणजित आणि गायत्री एकमेकांना भेटतात. तर रणजित गायत्रीला म्हणतो की मी तर माझी पहिली चाल खेळलो, आता पुढे काय करायचे ते तुम्ही करायचे. तेव्हा गायत्री म्हणते की मला तर पुढे काही करायची गरज सुद्धा नाही, कारण तेजसचे पंख मात्र मी अगोदरच छाटून ठेवलेले आहे. रणजित म्हणतो की तुमचा धीर मात्र हुशार आहे, त्याला कुठे कधी झेप घ्यायची असते हे चांगलं जळतं. तेव्हा गायत्री म्हणते की असून दे, परंतु त्याला कुठे कसे अडवायचे हे माझ्या हातात आहे. कुठलंही काम करण्याची त्याची लायकी सुद्धा नाही आणि त्याला कुठेही काम मिळणार नाही याची सोय तर मी अगोदर करून ठेवलेली आहे. एनिवे मी तुम्हाला दसऱ्याच्या मुहूर्तावर दिवाळीचं आमंत्रण करण्यासाठी आले होते आणि हात जोडून रणजितला ती दिवाळीचं तिकडे यायला आमंत्रण देते. तेव्हा रणजित सुद्धा निमंत्रण स्वीकारतो आणि गायत्री म्हणते की तेव्हाच आपण आपलं डील करूयात. प्रभू निवासचं म्हणून ती आपला जो पेढेचा बॉक्स आणलेला असतो त्यातील एक पेढा ती रणजितला देतो. रणजित अगदी खुश होऊन तो पेढा खातो. त्यानंतर इकडे तेजस आपल्या मित्राला भेटतो. तर मित्र विचारतो की काय रे तेजस, आज आमच्या एरियात कसं येणं केलं? तेजस म्हणतो की अरे काही नाही, एक काम होतं तुझ्याकडे. तेव्हा तो मित्र म्हणतो की अरे माझंच तुझ्याकडे एक खूप मोठं काम होतं, अगोदर तू ऐकून घे. तर तेजस विचारतो की काय? तर तेजसचा मित्र म्हणतो की अरे नेहमीच अरे रेड मधून चोराला लुबाडायचं 10 लाखांची रेड आहे. तेव्हा तेजसला हे बोलणं काही ठसतं. त्याला ते जे काही वचन त्याने मानसीला दिलेलं असतं की तुम्ही काकांचा मान खाली जाईल आणि त्यांना वाईट वाटेल असं कोणतंही घाणेरडं काम नाही करणार, ते त्याच्या डोळ्यासमोर येतं. मानसी त्यांना म्हटलेली असते की अहो 4 पैसे कमी मिळाले तरी चालेल, ते पैसे वरचे मिळवेल, परंतु आपली पार्टनरशिप नक्की होणार. हे सर्व काही तेजसला आठवल्यानंतर तो आपल्या मित्राला काही उत्तर देत नाही. तेव्हा तेजसचा मित्र विचारतो की अरे हॅलो तेजस, कसला विचार करतोस? अरे रेडचं प्लॅनिंग तू आता सुरू केलं की काय? तेव्हा तेजस त्याला स्पष्ट नकार देतो की मला हे काम नाही जमणार. त्याचा मित्र विचारतो की अरे पण तू असे का म्हणतोस? तेजस नाहीच म्हणतो. तर मित्र विचारतो की अरे का पण काही तर काय झाले असेल की नाही म्हणतो. अरे 1-2 लाखांची रेड असते तर काही नसतं, परंतु ही तर 10 लाखांची रेड आहे, तरी सुद्धा तू नाही कसे म्हणतो? म्हणून तुला मी इतकं सांगतो, परंतु तू नाही म्हणतोस, मग काही दुसरं काम करतोस का तू? तेव्हा तेजस म्हणतो की नाही, अरे कामच शोधतो. तेव्हा मित्र म्हणतो की अरे मग तू तेच काम कर ना. तेव्हा तेजस केदारला म्हणतो की नाही, आता केदार असं काहीतरी काम करायचं ज्यामुळे की मी घरी ताटमानेने ती पैसे घेऊन जाऊ शकेल. इतके कष्टाने पिळवलेले पैसे बघून तात्यांना सुद्धा बरं वाटेल आणि घरच्यांना सुद्धा अगदी समाधान मिळेल. अशी काहीतरी सरकारी नोकरी किंवा अशी लहानशी साधी सुधी अगदी सोपी सरळ नोकरी मला करायची.
असे चोरीचे काम मात्र नाही करायचं. अरे तुझे बाबा सुद्धा हे सरकारी कामच करतात, मग तू त्यांच्याकडे माझी चौकशी करून बघ, मला कोणतीही साधी नोकरी चालेल, तू त्यांना नक्की विचारून बघ. केदार विचारतो की अरे तेजस तू साधी नोकरी करणार का? तेव्हा तेजस म्हणतो की हो, अरे तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, तू बघ आणि काहीतरी विचार करून मला चौकशी करून सांग. अरे अगदी कमी पगाराची नोकरी सुद्धा मला चालेल, काही फरक पडणार नाही. तेव्हा केदारचे लक्ष देते आणि तो म्हणतो की एक क्लेरिकर असा जॉब आहे. ऍक्च्युली तो होता. तर तेजस म्हणतो की काय होता म्हणजे नक्की काय? तेव्हा केदार म्हणतो की अरे 2 दिवसात त्याची एक्झाम सुद्धा आहे आणि आज मात्र ऑनलाईन फॉर्म भरण्याची त्याची शेवटची डेट होती. तेवढ्यात मानसी तेथे येते आणि मानसी ते सर्व ऐकून म्हणते की अहो पण ते दिवस तर अजून संपलेला नाही ना. केदार विचारतो की ह्या नक्की कोण? तर लगेच तेजस सांगायला लागतो की ह्या मिस मानसी. परंतु मानसी मात्र तेजसला बोलण्या अगोदर म्हणते की मी मिसेस मानसी तेजस प्रभू. केदार म्हणतो की काय वहिनी तुम्ही? आणि तेजसला विचारतो की काय तेजस, तू तर काही सांगितलं नाही, लग्न कधी केलं? तेजस म्हणतो की अरे सॉरी, सगळं काही घाईत झालं, मी तुला नाही कळवलं. तेव्हा मानसी लगेच विचारते की अहो केदार भाऊजी फॉर्म आपण किती वाजेपर्यंत भरू शकतो? केदार सांगतो की आज 5 वाजेपर्यंत. तेव्हा मानसी लगेच आपल्या मोबाईल मध्ये चेक करते आणि म्हणते की अजून फक्त 3 मिनिट बाकी आहेत आणि ती लगेच फॉर्म ही लिहिते आणि ती ऑनलाईनच फॉर्म भरते. तर तिचा फॉर्म सुद्धा स्वीकारला जातो. ते बघून तर मानसीला खूप आनंद होतो. तेव्हा तेजस म्हणतो की अहो फॉर्म भरला, परंतु परीक्षा मात्र इतकी सोपी नाही. तेव्हा मानसी म्हणते की काय हो, तुम्ही सोपं काम कधी करतात का हो? अभ्यास केला तर परीक्षा सुद्धा सोपी जाईल, काळजी करू नका. हुशार तर तुम्ही आहातच, मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही परीक्षा नक्की पास होताल आणि पेपर तर तुम्हाला इतके सोपे जातील, ही मला पूर्णपणे खात्री आहे. त्यानंतर इकडे तात्याही दिनेश, सुरेश, आभा यांना सोनं देत असतात अगदी प्रेमाने आणि त्यांना म्हणतात की सोन्यासारखेच राहा. तेव्हा दिनेश सुद्धा तात्यांना शुभ दसरा असे बोल. दिनेश तात्यांना नमस्कार करतो. त्यानंतर तात्याही दिनेशच्या हातामध्ये एक शाईची बॉटल देतात आणि दिनकर प्रभू याने लिखाण करायचे असे दिनेशला सांगतात. त्यानंतर सूरजला सुद्धा सोनं देऊन सोन्यासारखं राहा असा आशीर्वाद देतात आणि सूरजला सुद्धा एक डायरी देतात आणि भास्कर प्रभू यामध्ये नोंदी ठेवायचे, तू सुद्धा तशाच नोंदी त्यामध्ये ठेवत जा. त्यानंतर आभा सुद्धा ही सोनं घेते आणि तिला सुद्धा ते आशीर्वाद देतात की सोन्यासारखी राहा म्हणून. तात्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तात्या म्हणतात की आता ही घर राहील किंवा न राहील, आम्ही तरी किती दिवस पुरणार आहोत. आतापर्यंत आम्ही त्या वस्तू सर्व काही जपत आलो, त्यामुळे तुम्ही सुद्धा आता जपत राहा आणि पुढच्या पिढीपर्यंत त्यांच्या स्वाधीन करा. तात्यांचे डोळे भरून येतात. आभाला म्हणतात की आभा अगं तू सर्वात लहान आहे, मुलं मोठी आहेत, पण त्यांनी तर असे दिवे लावलेत, त्यामुळे आता तुझ्याकडूनच खूप असे अपेक्षा आहेत. हे घर राहील किंवा न राहील, परंतु प्रभूंचे विचार मात्र तू जिवंत ठेव. दिनेश आणि सूरजांना खूप वाईट तर वाटतं, परंतु तात्यांच्या खिशामध्ये आणखीन हातात एक पान असतं. तेव्हा सुनंदा विचारते की अहो तुमच्या खिशामध्ये हे तर अजून एक पान आहे, मग ती कशासाठी? तेव्हा तात्या काही न बोलता आत निघून जातात, कारण ते तेजसच्या वाट्याचं पान असतं. त्यानंतर इंटरव्ह्यू वरून तेजस आणि मानसी घरी बाई करून येतात. तेव्हा तेजस मानसीला म्हणतो की अहो तुम्हाला जसं वाटतं तसं इतकं सोपं नाही, हे खूप अवघड आहे. अहो 2च दिवसात परीक्षा आहे, मी ही सर्व तयारी कधी करणार आहे? तेव्हा मानसी म्हणते की अहो सोपं नाही, पण अवघड सुद्धा नाही ना, सर्व काही नीट होईल. आणि हे बघा आपण फॉर्म तर भरला आणि लगेच आपल्याकडे हॉल तिकीट सुद्धा आलं, त्यामुळे तुम्ही फक्त आता परीक्षेची तयारी करा, नोकरीची काळजी तुम्ही अजिबात करू नका, मला तर आता नोकरी मिळालेली आहे. आणि तेवढ्यात आबा बाहेर येते आणि मानसीचे बोलणे ऐकून ती खूपच खुश होऊन विचारते की काय अगं मानसी तुला नोकरी मिळाली, ही कन्फर्म आहे? तेव्हा मानसी खुश हो म्हणते. तेव्हा आबा तर इतकी खुश होते आणि अभिनंदन करून ती मानसीला धरून उड्या मारायला सुरुवात करते. गोल गिरक्या घेता घेता मानसी डायरेक्ट तेजसच्या जवळ येऊन तिच्या मिठीत पडते. तेव्हा मानसी आणि तेजस रोमांटिक होऊन एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आबा म्हणते की सॉरी एक्साइटमेंट मला जरा जास्तच झाली. आणि काय मानसी अगं ही जॉईनिंग लेटर सुद्धा? तेव्हा मानसी म्हणते की नाही ग, हे तुझ्या दादाचं हॉल तिकीट आहे, तुझा दादा सरकारी परीक्षेला बसणार आहे. ते ऐकून आभाला तर आणखीन आनंद होतो. ती आश्चर्याने तेजसकडे पाहत असते. अरे दादा किती छान बातमी आहे, दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्व काही छान घडते. तेव्हा तेजस म्हणतो की अगं हो जरा हळू बोल, घरात माईक ऐकेल. तेव्हा आबा म्हणते की अरे नो टेन्शन, घरात मी गायत्री वहिनीला काही कळूनच देणार नाही आणि मानसी वहिनी तू सुद्धा लक्षात ठेव, त्या कैदाशिनीला मात्र काही कळायला नको. अरे दादा आई आणि तात्यांना मात्र ही आनंदाची बातमी सांगायलाच हवी. थांब मी लगेच सांगून येते म्हणून आबा जायला निघते. तेव्हा तेजस म्हणतो की आबा
आभा अगं जरा ऐकून घे, आता नकोय नोकरीला अगोदर लागून दे, मग नंतर सांगूयात, उगाच त्यांना आशेला लावायला नको. तेव्हा मानसी म्हणते की अहो राष्ट्रहित 350 मुहूर्तापैकी आजचा एक चांगला मुहूर्त आहे. मग आजच्या दिवशी तुम्ही सुरुवात तर केली, मग सर्व काही चांगलंच होणार आहे, तुम्हाला नोकरी मिळणार, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा तेजस आबाला म्हणतो की तू घरात जा आणि एक आपट्याचं फुल आणि पान घेऊन ये. आबा धावतच जाते. मानसी विचारते की का हो, तुम्हाला फुल कशाला लागतं. तेव्हा तेजस म्हणतो की घरातील शस्त्र पूजेला मी नव्हतो आणि हे हॉल तिकीट आता माझं शस्त्र आहे, मग त्याची पूजा तर करायला हवी. तेव्हा हॉल तिकीट तो हातात घेतो तर मानसी म्हणते की 1 मिनिट, आणि गाडीवरती आपला अगोदर रुमाल आथरते आणि त्यावर ते हॉल तिकीट ठेवलं जातं. तेवढ्यात आबा ही फुल आणि पान घेऊन येते तर तेजस आपल्या हाताने त्याची पूजा करतो. सर्वजण त्याला नमस्कार करतात. तेव्हा हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये गायत्री पेढा देणार म्हणून तेजस आपला हात पुढे करतो तर गायत्री त्यावर पेढा ठेवते आणि शुभ दसरा असं तो गायत्रीला म्हणतो. परंतु गायत्री म्हणते की अरे जिच्या गळ्यात तू मंगळसूत्र घातले तर ते माझ्यासाठी चांगलं आहे, कारण रोज तिचा हारलेला चेहरा तुला बघायला मिळेल. तेजसला बाहेरचं आतमधील जेवण खाता येत नसतं, परंतु मानसी म्हणते की राष्ट्रहित अहो तुम्ही बाहेर जे जेवण बनवलं ते तर खाऊ शकतात, घरातील नाही. तेव्हा मानसी स्वतः सर्व काही बाहेर साहित्य घेऊन येते आणि मस्त अशी मॅगी ते बाहेर बनवतात. तेव्हा मॅगीचा एक तुकडा हातावर जेव्हा घेतो तेव्हा तेजसला खूप असा चटका बसतो. तो जोरात आई असे ओरडतो. तेव्हा मानसी त्याचा हात धरते आणि मस्त असे त्यावर प्रेमाची फुंकर मारते आणि तेजस तर मानसीकडे रोमॅन्टिक होऊन पाहत असतो. तेव्हा ते ही प्रेमाची फुंकर आणि मानसीची साथमुळे तेजसचं जे काही हॉल तिकीट आहे तर ते त्याला जीवनामध्ये कसे यशस्वी होऊन देते. तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.